मुंबईत लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट आणि तरुणांची हजारोच्या संख्येनं गर्दी. पण याच लाईव्ह कॉन्सर्टमध्ये 2 तरुणांचा मृत्यू होतो आणि त्याला कारण असतं ते म्हणजे ड्रग्सचा ओव्हरडोस. गोरेगावातल्या या घटनेनं संपूर्ण मुंबई शहर हादरलंय. नेमकं काय घडलं ते सगळं समजून घेणार आहोत या व्हिडिओतून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल. सकाळमध्ये आपलं स्वागत. 11 एप्रिलला मुंबईतल्या गोरेगावातल्या नेस्को सेंटरमध्ये एक म्युझिक इव्हेंट आयोजित करण्यात आला होता आणि या इव्हेंटमध्येच एक धक्कादायक घटना घडली. या कार्यक्रमाला जवळपास 3 ते 4 हजार तरुण उपस्थित होते. याच इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ड्रग्सच्या ओव्हरडोसनं मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. मृतांमध्ये एक तरुण आहे, एक तरुणी आहे, तर आणखी एक विद्यार्थी हा गंभीर अवस्थेत अजूनही उपचार घेतोय. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या विद्यार्थ्यांनी MDMA या प्रकारचं ड्रग्ज घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. तर काहींनी एकाच वेळी 2 गोळ्या घेतल्यानं ओव्हरडोस झाला आणि मग त्यातून त्यांना त्रास झाला असंही कळतंय. आता या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये कुणाकुणाचा समावेश आहे तेही पाहूयात. एक म्हणजे विहान उर्फ आकाश समाल, जे या कार्यक्रमाचे आयोजक होते. सनी विनोद जैन, जे नेस्को इव्हेंट व्यवस्थापनाशी संबंधित होते. तिसरे होते ते म्हणजे बालकृष्णन बलराम कुरूप, जे खरं तर सुरक्षा विभागाचे एक तिथले अधिकारी होते. इतर तिघे आहेत ते प्रतीक पांडे, आनंद पटेल, रौनक खंडेलवाल. या तिघांना सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आणि यातलेच दोघे जे 24-25 वर्षांचे तरुण आहेत तेच ड्रग्ज पुरवठादार असल्याचा सुद्धा संशय पोलिसांना आहे. याशिवाय 13 एप्रिलला नेस्कोच्या इव्हेंट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आता तपास वेगानं सुरू आहे. या पार्टीमध्ये खरं तर ड्रग्सचा उघडपणे वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मुंबई पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार 80% विद्यार्थी जे या इव्हेंटला आले होते ते नशेत होते. काही विद्यार्थी हे कॅबमध्येच ड्रग्ज घेऊन आले. मग त्यांना ड्रग्जचा पुरवठा हा कुठून झाला तर कल्याण परिसरातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी आरोपींकडून, जे अटक केलेले आरोपी आहेत त्यांच्याकडून 6 ते 7 ड्रग्सच्या गोळ्या म्हणजे टॅबलेट्स जप्त केल्या आहेत. या प्रकरणात 15 ते 16 विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरून खरं तर काही प्रश्न उपस्थित होत आहेत आणि याविषयी सकाळचे असे प्रश्न आहेत की या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न होतो तो म्हणजे नेस्को सारख्या हाय प्रोफाईल ठिकाणी ड्रग्ज नेमके पोहोचलेच कसे. या कार्यक्रमात लावलेले मेटल डिटेक्टर हे निष्क्रिय ठरले का? विना तपासणी अनेकांना आत प्रवेश कसा दिला गेला? काहींनी बॅरिकेड ओलांडून प्रवेश केला तर त्यांना तो प्रवेश कसा देण्यात आला? VIP सेक्शनमध्येही विना तिकीट लोक शिरल्याचा आरोप करण्यात आला.